ऑल, अनिकेत हिअर अँड वेलकम टू KDM किचन. रेस्टॉरंट असू दे, कॅफे असू दे आणि बरेचशा ऑनलाईन ऑर्डर्स. बर्गर्स आहे ना मोस्ट डिमांडिंग फूड आयटम आहे. सो हे बर्गर्स आपण नेहमी ऑर्डर करतो आणि मोस्टली आपल्याला बऱ्याच वेळा एक टेन्शन असतं फूड क्वालिटी आणि त्यातले प्रिझर्वेटिव्ज. आणि हे टेन्शन असणं साहजिकच आहे, कारण मोस्ट ऑफ बर्गर्स ऑर्डर केले जातात घरातल्या बच्चे कंपनींच्या हट्टामुळे. आणि त्यामुळे बरेचशी लोक आहे ना बर्गर्स घरी करायचा प्रयत्न करतात, पण ती जी टेस्ट आहे, ती जी चव आहे ना रेस्टॉरंट स्टाईल किंवा कॅफे स्टाईलची जी टेस्ट आहे ती आपल्याला मिळत नाही. हे पण 100% खरं आहे. आज मी तुम्हाला दाखवणार आहे घरच्या घरी रेस्टॉरंट किंवा कॅफेपेक्षाही भारी बर्गर कसा बनवायचा, प्लस त्यात जाणारी पॅटी कशी बनवायची. ही पॅटी एकदम क्रिस्पी आणि क्रंची बनते, एकदम डेलिशियस लागते. आणि शेवटी हा क्रिस्पी व्हेजी बर्गर असेंबल कसा करायचा, त्याची काय प्रोसेस आहे ते सुद्धा मी तुम्हाला दाखवणार आहे. बर्गर असेंबल करताना सेसमे बन घेऊन त्यावर मेयोनीज टाकायचं, त्यावर थोडीशी लेटिस आणि त्यामध्ये जाणारी आपली होममेड क्रिस्पी पॅटी. खूपच फॅब्युलस आणि डेलिशियस बनतो असा बर्गर. अँड ट्रस्ट मी, हा बर्गर कॅफे आणि रेस्टॉरंटपेक्षाही अमेझिंगली डेलिशियस बनतो. रेसिपी एकदम सोपी आहे, प्रोसेस एकदम सोपी आहे, पण बऱ्याच लोकांनी अजूनही KDM किचनला सबस्क्राईब केलेलं नाही आहे. फटाफट सबस्क्राईबवर क्लिक करा, तोपर्यंत मी पुढची तयारी करून आलोच. सुरुवातीला ना एका बाउलवर एक चाळणी सेट करायची. ह्या चाळणीत अर्धा कप पोहे घ्यायचे. आता या पोह्यांना आपल्याला पाण्याने धुवून घ्यायचं. थोडंसं पाणी वरतून टाकून ड्रेन करायचं. आता ह्या पोह्यांना 5 मिनिटासाठी तसंच भिजवत ठेवायचं. पोहे चांगले सोक झाल्यावर त्यांना एका बाउलमध्ये ट्रान्सफर करायचं. बाउलमध्ये काढल्यावर लगेच पोह्यांना असं हाताने मॅश करायचं. एकदम बारीक जमेल तेवढं मॅश करायचं. आणि मॅश्ड पोटॅटो जसे असतात ना तसं त्यांचं टेक्स्चर आलं पाहिजे. हे जे आत्ता आपण पोहे बनवले ना, हे आपल्या पॅटीसाठी एक बाइंडिंग एजंट म्हणून काम करणार आहे. अल्टरनेटिव्हली तुम्ही कॉर्नफ्लॉवर वापरू शकता, ब्रेड क्रम्स वापरू शकता. कॉर्नफ्लॉवर जर वापराल ना तर काय होतं, त्या पॅटीला एक पिठळ टेस्ट राहते. आता पोहे जर म्हणाल तर ते टेस्टमध्ये न्यूट्रल असतात, त्याच्यामुळे पॅटीच्या टेस्टमध्ये फरक पडत नाही. प्लस पोहे वापरल्याने काय होतं, पॅटीला एक छान टेक्स्चर येतं, पॅटी एकदम डेलिशियस बनते. यामुळेच पोहे एक परफेक्ट बाइंडिंग एजंट आहे. आता पुढच्या प्रोसेसमध्ये ना आपल्याला तडका द्यायचा आहे, त्याच्यामध्ये काही व्हेजेस ॲड करायचे आहेत, बटाटे ॲड करायचे आहेत आणि फायनल पॅटी कशी बनवायची त्याची प्रोसेस बघूया. गॅस ऑन करून त्यावर एक पॅन घ्यायची आहे. पॅन तापली की त्यात साधारणतः 1 टीस्पून तेल ॲड करायचे आणि त्याच तेलामध्ये 1 टेबलस्पून बटर टाकायचे. बटर पूर्ण वितळलं की त्यात अर्धा बारीक चिरलेला कांदा आणि सोबतच 1 टेबलस्पून कापलेला लसूण ॲड करायचा आणि मीडियम फ्लेमवर ह्या दोघांना थोडंसं परतायचं आहे. कांदा हलकासा ट्रान्सलुसंट होईपर्यंतच परतायचं आहे, जास्त परतायचं नाही. 2 ते 3 मिनिटात कांदा ट्रान्सलुसंट होतो. ह्या स्टेजला पॅनमध्ये 1/3 कप फ्रेंच बीन्स, 1/3 कप बारीक कापलेलं गाजर, 1/3 कप उकडलेला वाटाणा आणि 2 हिरव्या मिरच्या ॲड करायच्या. आता ह्या सगळ्या व्हेजिटेबल्स चांगल्या स्टर करून मिक्स करून घ्यायच्यात आणि साधारणतः 2 ते 3 मिनिटं ह्या भाज्यांना हाय फ्लेमवर शिजवून घ्यायचे. या भाज्या ना क्रंचीच राहिल्या पाहिजेत, सो फक्त 2 ते 3 मिनिटंच ह्यांना शिजवायचे. त्यानंतर गॅस लो फ्लेमवर करायचा आणि मसाले ॲड करायचे. अर्धा टीस्पून हळद, 1 टीस्पून लाल मिरची पावडर, 2 टीस्पून आमचूर पावडर, 1 टीस्पून जिरा पावडर आणि 1 चिमूटभर गरम मसाला ॲड करायचा आहे. आता ह्या सगळ्या मसाल्यांना फटाफट स्टर करून चांगलं युनिफॉर्मली मिक्स करायचं. मसाल्यांना ना हलकंसंच परतायचं, नाहीतर मसाले जळतात. मसाले मिक्स झाले की पॅनमध्ये बटाटे ॲड करायचे. इथे मी 5 ते 6 मीडियम साईजचे उकडलेले बटाटे घेतलेत आणि हे बटाटे आपल्याला किसून ॲड करायचे. हाताने मॅश केलं की गुठळ्या होण्याचे चान्सेस असतात, सो बटाटे ग्रेट करण्यासाठी मी असा ग्रेटर वापरतोय आणि किसणीची ही अशी मोठ्या होल्सवाली साईडच वापरायची आहे. सगळे बटाटे असे ग्रेट करून ॲड केले की वरतून चवीपुरतं मीठ ॲड करायचं. ह्या सगळ्यांना चांगलं मिक्स करून घ्यायचं. सगळ्या व्हेजीज, बटाटे, मसाले आणि मीठ एकमेकांच्या चांगले मिक्स झाले पाहिजेत, हे महत्त्वाचं. स्टर करता करता जमेल तेवढं मॅश करायचं. सगळे इन्ग्रेडियंट चांगले एकजीव करून झाले, चांगले मॅश करून झाले की ह्या स्टेजला आपण भिजवून ठेवलेले पोहे ॲड करायचे आणि त्याचबरोबर बारीक कापलेली कोथिंबीर ॲड करायची. आता परत एकदा सगळे इन्ग्रेडियंट चांगले मिक्स करायचे. तुम्ही असा पोटॅटो मॅशरही वापरू शकता, जेणेकरून हे इन्ग्रेडियंट्स मिक्स तर होतीलच, पण त्याचबरोबर इझिली मॅश पण होतील. एकदा काय हे सगळे इन्ग्रेडियंट्स मॅश करून मिक्स करून झाले की त्यांना 3 ते 4 मिनिटं शिजवून घ्यायचे. आता आपलं हे फिलिंग रेडी झालंय. त्याला आता आपण एका बाउलमध्ये ट्रान्सफर करूयात. सगळं फिलिंग बाउलमध्ये ट्रान्सफर करून झालं की त्याला आपल्याला 10 ते 15 मिनिटांसाठी थंड होऊन द्यायचं आहे. एकदा का हे फिलिंग रूम टेम्परेचरवर आलं की त्याला कव्हर करायचं आहे. इथे मी क्लिंग फिल्म म्हणजेच प्लॅस्टिक रॅप वापरतोय. तुम्ही अशी फिल्म वापरा आणि फिल्म नसेलच तर सिंपल प्लेट वापरून फिलिंगला कव्हर करू शकता. आता हे फिलिंग आपल्याला फ्रीजमध्ये ठेवायचं आहे कमीत कमी 15 मिनिटांसाठी. ह्या फिलिंगला फ्रीजमध्ये ठेवणं फार महत्त्वाचं आहे.
हे जे फिलिंग आहे ना, हे फ्रीजमध्ये ठेवल्याने त्यातलं मॉइश्चर कमी होतं, त्याची जी गरमी आहे ना ती कमी होते आणि पॅटीला जो आपल्याला शेप द्यायचा ना तो सोपा जातो. पण एक लक्षात ठेवा, 15च मिनटं ठेवा, 15 मिनिटांपेक्षा जास्त फ्रीजमध्ये त्याला ठेवू नका. आता पॅटीचं कव्हर किंवा त्याचं जे कोटिंग आहे त्याचं बॅटर कसं बनवायचं ते बघूयात. बॅटर बनवण्यासाठी एक बाउल घ्या. या बाउलमध्ये 1 कप मैदा घेऊन त्यावर अर्धा कप कॉर्नफ्लॉवर, वरतून चवीपुरतं थोडंसं मीठ आणि अगदी थोडंसं तेल ॲड करायचं. आता बाउलमध्ये थोडं थोडं एकदम थंड पाणी ॲड करायचं आणि स्टर करत ह्या सगळ्यांना चांगलं मिक्स करायचं. असं थोडं थोडं थंड पाणी ॲड करत जा आणि चांगलं स्टर करत आपल्याला सेमी थिक कन्सिस्टन्सीचं बॅटर बनवायचं आहे. हे बघा, ही अशी कन्सिस्टन्सी आली पाहिजे. आपल्या पॅटीचं परफेक्ट बॅटर आता रेडी झालं आहे. ह्या स्टेजला फ्रीजमध्ये आपण जे ठेवलेलं फिलिंग होतं ना ते घ्यायचं. त्याला आपल्याला शेप द्यायचा आहे. त्यासाठी थोडं फिलिंग हातावर घ्यायचं आणि सुरुवातीला राऊंड बॉलसारखा शेप द्यायचा. हा बघा, असा एकदम राऊंड शेप सुरुवातीला देऊन झाला की त्यानंतर दोन्ही हातांमध्ये ह्या बॉलला प्रेस करून चपटा शेप द्यायचा आहे आणि त्याची डिस्क बनवायची आहे. सगळ्या साईडने हाताने मस्त शेप देऊन झाला की पॅटीला चॉपिंग बोर्डवर किंवा एका प्लेटमध्ये घेऊन हा शेप आहे ना पुढे अजून ॲडजस्ट करायचा. पॅटीला डिस्क सारखा शेप देऊन उरलेल्या सगळ्या पॅटींना सेम असा शेप देऊन बाजूला ठेवायचे. आता ह्या स्टेजला पॅटीचं कोटिंग बनवायचे. त्यासाठी हाफ बाउल ब्रेड क्रम्स घ्यायचे, त्यावर चवीनुसार थोडंसं मीठ टाकायचे आणि अर्धा टीस्पून काळी मिरी पावडर ॲड करायची. काळी मिरी पावडरने ना एक छान फ्लेवर ॲड होतो. ह्या सगळ्यांना चांगलं मिक्स करून घ्यायचं. पॅटी बनवायची प्रोसेस तर तुम्ही बघितली, पण आता महत्त्वाचं सिक्रेट जे मी सुरुवातीला सांगितलं होतं, ज्या लोकांना क्लाउड किचन चालू करायचं आहे किंवा ज्या लोकांनी ऑलरेडी चालू केलं आहे तर पॅटींना स्टोअर कसं करायचं हा सर्वात महत्त्वाचा प्रश्न आणि सर्वात कॉमन प्रश्न. सो अशा पॅटी बनवल्यानंतर आहे ना त्यांना सेपरेट झिप लॉकमध्ये ठेवून तुम्ही स्टोअर करू शकता फ्रीजमध्ये, किंवा एक डबा घ्या, सगळ्या पॅटी त्याच्यामध्ये ठेवा. त्यांच्यामध्ये बटर पेपर ठेवायला विसरू नका, त्यांचा कॉन्टॅक्ट एकमेकांशी झाला नाही पाहिजे. सो असा डब्बा तुम्ही फ्रीजमध्ये ठेवू शकता. असं जर तुम्ही स्टोरेज केलं तर पॅटी आरामात 2 आठवडे टिकतील. जेव्हा ऑर्डर येईल तेव्हा पॅटी काढा, फ्राय करा आणि ऑर्डर फुलफिल करा. आता दुसरं महत्त्वाचं सिक्रेट, जर तुम्ही स्टोअर करणार असाल पॅटी तर जे आपण फ्रेश इन्ग्रेडियंट्स वापरले होते, कांदा आणि लसूण, ते वापरू नका. त्यांनी काय होतं, शेल्फ लाईफ कमी होणार आहे पॅटीची. सो त्याच्याऐवजी काय करू शकता, ओनियन पावडर आणि गार्लिक पावडर वापरू शकता. आता त्याचं जे इन्ग्रेडियंट्सचं प्रमाण आहे तर ओनियन पावडर तुम्ही 1 टीस्पून वापरू शकता आणि 2 टीस्पून गार्लिक पावडर वापरू शकता. पण आज आपण पॅटी डायरेक्ट फ्राय करणार आहोत, तर चला बघूया त्याची प्रोसेस. गॅस पेटवून त्यावर एक कढई घ्यायची आहे. कढईत आता पॅटीला फ्राय करण्यासाठी सफिशियंट तेल घ्यायचे आणि त्याला गरम करून घ्यायचे. आता पॅटीसाठी बनवलेलं बॅटर आणि कोटिंगचं मिश्रण घ्यायचे. एक पॅटी घेऊन सुरुवातीला बॅटरच्या बाउलमध्ये अलगद डीप करायचं. अगदी हलक्या हाताने पॅटीला बॅटरने कोट करायचे. सगळ्या साईडने पॅटीला बॅटरने कोट करून पॅटी अलगद उचलायची आणि एक्सेस बॅटर ड्रेन होऊन द्यायचं. त्यानंतर इमिजिएटली ब्रेड क्रम्समध्ये ठेवायची. वरतून ब्रेड क्रम्स स्प्रेड करून पॅटीला कोट करायचं. सिमिलरली साईडने सुद्धा ब्रेड क्रम्सने कोट करून घ्यायचं. एकदा का पॅटीला सगळ्या साईडने कोट करून झालं की तिला अलगद कढईमधल्या गरम तेलात सोडायचं. आपलं तेल मॉडरेटली गरम झालेलं पाहिजे. तेल जर जास्त थंड असेल तर पॅटी खूप सारं तेल ॲब्सॉर्ब करते आणि तेल खूपच गरम किंवा उकळलेलं असेल तर पॅटी बाहेरून लगेच फ्राय होईल पण आतून ती कच्चीच राहील. पॅटीला सगळ्या साईडने डीप फ्राय करायचं आणि ती पूर्ण डार्क गोल्डन ब्राऊन कलरची झाली की झाऱ्याने तेल निथळून घ्यायचं आणि एका जाळीत ठेवायचं, म्हणजे उरलं सुरलेलं एक्सेस ऑइल सुद्धा ड्रेन होऊन जाईल. सगळ्या पॅटी अशा डीप फ्राय करून सेम जाळीमध्ये काढून घ्यायच्या. कलर आणि टेक्स्चर किती छान आलाय हे तुम्ही बघू शकता. किती छान क्रिस्पी आणि क्रंची झाल्यात आपल्या पॅटी. आता जेवढे बर्गर बन्स आहेत ना ते सगळे घ्या. आता ह्या बर्गर बन्सला आपल्याला दोन्ही साईडने टोस्ट करायचंय. त्यासाठी गॅसवर एक पॅन घेऊन त्यावर बटर स्प्रेड करायचं. बटर चांगलं स्प्रेड झालं की बन घेऊन आतली कट केलेली साईड तव्यावर ठेवून त्यांना टोस्ट करायचं. बनला वरतून थोडंसं प्रेस करा आणि बटरमध्ये त्याला शेकवा. प्रेस केल्याने बन युनिफॉर्मली टोस्ट होतो आणि बनला छान युनिफॉर्म कलर येतो. सगळे बन असे चांगले टोस्ट करून झाले की त्यांना तव्यावर न काढून घ्यायचं. आपली मस्त क्रिस्पी पॅटी रेडी आहे. बन आपण टोस्ट करून घेतलेत. आता फायनली बर्गर असेंबल कसा करायचा ते बघूयात.
खरंच इतका अमेझिंग आणि माइंड ब्लोईंग बर्गर झालाय आपला. ही जर प्रोसेस वापरून तुम्ही घरी जर बर्गर बनवाल तर आहे ना, तुम्ही बाहेरनं बर्गर्स ऑर्डर करणं बंद कराल, ही माझी गॅरंटी आहे. हा व्हिडिओ अशा लोकांबरोबर नक्की शेअर करा जे रेग्युलरली बर्गर्स बाहेरनं ऑर्डर करतात. शेअर दिस व्हिडिओ विथ युअर फ्रेंड्स अँड फॅमिली. डोंट फॉरगेट टू सबस्क्राईब आवर यूट्यूब चॅनल. भेटूया अशाच भन्नाट रेसिपी बरोबर KDM किचनच्या पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत गुड बाय.